नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता आपण करंट अफेअर्सची एक सीरीज जी सुरू केलेली आहे, की प्रत्येक शनिवारी एक थिअरेटिकल जो कंटेंट येणार आणि त्याच्या रिलेटेड मग MCQs होणार प्रत्येक संडेला. मग जसं काल आपण बघू शकता, की थिअरेटिकल आपण शिकलेलो आहे, की 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मध्ये जे काय-काय चालू घडामोडी घडलेल्या आहेत, जे इम्पोर्टंट आहेत, जे पूर्ण येणाऱ्या ह्या वर्षीच्या संपूर्ण जे राज्यसेवा परीक्षा असेल, कंबाईन गट ब असेल, गट क असेल, जी 2025 ची होणार आहे. त्या संबंधित आपण एक चालू घडामोडी जे इम्पॉर्टंट जे चालवलेलं आहे की जानेवारीपासून पूर्ण जे होणारे सर्व करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत. त्या हिशोबानं बघू शकता आज आपण काल केलेले जे थिअरी होते त्या रिलेटेड आपण MCQ घेऊन आलेले आहोत. बघू शकता नवीन बॅच राज्यसेवेची जी यशस्वी बॅच आहे ती सुरू झालेली आहे 10 जूनला आणि जी 21 सप्टेंबरला ती बॅच चालणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की जॉईन करू शकता. ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण मोडवर अवेलेबल आहे. 100 डेजचा जो टार्गेटेड प्रोग्राम असणार आहे की जे राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला जे हेल्प होणार आहे पूर्ण की कसं कसं काय हे चाललंय. आणि प्रिलिम्स स्पेसिफिक बॅच ही पूर्ण आहे की जे 100 दिवसात टार्गेटेड अभ्यास होणार आहे की 3 तास रोज लाईव्ह आणि 1 तास युट्यूबवर सेशन जाणार आहे. चला तर काल जे आपण थिअरी केलेले आहे आज आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर चला पहिला प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा सध्याचा क्रमांक कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? तर याचं योग्य उत्तर आहे, आपण बघू शकता नेक्स्ट स्लाइडवर बघायचं आहे. योग्य उत्तर आहे तिसरा. मेट्रो क्रमांकाच्या बाबतीत भारताचा रँक आहे तिसरा. तर फर्स्ट कोण असेल? तर फर्स्ट बट ऑब्वियसली चायना आहे फर्स्ट आणि भारत आहे तिसरा. आता भारतामध्ये पण बघू शकता की जे मेट्रोचं हेडक्वार्टर्स आहे, मेट्रोचं हेडक्वार्टर्स कुठे आहे? जसं आपण बघू शकता पश्चिम रेल्वेचं मुंबई आहे, सेंट्रल रेल्वेचं पण मुंबई आहे. तसं मेट्रोचं हेडक्वार्टर्स कुठे आहे? मेट्रो रेल्वे वेगळी आहे आणि आपली नॉर्मल रेल्वे वेगळी आहे. हा बरोबर लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. तर मेट्रो रेल्वेचे जे हेडक्वार्टर्स आहेत ते कोलकातामध्ये आहे. आणि भारतात असं कोणतं शहर आहे जिथं मेट्रो लाईन एकदम कंजेस्टेड म्हणजे सर्वात जास्त नेटवर्क मेट्रो रेल लाईन आहे? तर दिल्ली मेट्रो. आता मुंबईमध्ये पण बघू शकता प्रोजेक्ट चालू आहे. रिसेंटली नागपूरमध्ये पण मेट्रो सुरू झालेली आहे, पुण्यामध्ये पण सुरू झालेली आहे. असंच पूर्ण जर भारतात बघितलं तर दिल्लीमध्ये सर्वात मेट्रोचं जे बघू शकता जाळं सर्वात जास्त आहे. चला नेक्स्ट प्रश्नावर येऊया. काल आपण बघू शकता शिकलो होतो की जे खेलरत्न अवॉर्ड आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, त्याच्या रिलेटेड एक प्रश्न आहे की क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 चे प्राप्तकर्ते कोण आहेत? विराट कोहली, नीरज चोपडा, मनिका बत्रा, हरमनप्रीत सिंग. आता हे ज्यांनी कालचं लेक्चर बघितलं असेल त्यांना मी 4 नावं सांगितलेली. बघू शकता डायरेक्ट आहे हरमनप्रीत सिंग, जे आपले हॉकीचे खेळाडू आहेत. त्यांना आपल्याला बघू शकता खेलरत्न अवॉर्ड मिळालेला आहे 2024चा. मग टोटल किती लोकांना भेटलाय मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड? 4 जणांना. यस. चला डायरेक्टली आपण नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. हे ऑलरेडी थिअरी आपली काल कव्हर झालेली आहे. चला हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, सर्वात बघू शकता इम्पॉर्टंट प्रश्न आहे. लोकपालावर प्रश्न मागच्या वेळेला कंबाईनच्या एका परीक्षेत विचारलेला की भारताचे पहिले लोकपाल कोण? ते PC चंद्र घोष करून त्याचं उत्तर होतं. तसंच आहे की फर्स्ट लोकपाल दिवस, पहिला लोकपाल दिवस कधी साजरा केला जाईल, म्हणजे केला गेला ऍक्च्युली. हा काल आपण थिअरीमध्ये पण शिकलेलो की 14 जानेवारी आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 16 जानेवारी. आता ह्याच रिलेटेड बघू शकता जानेवारीमध्ये आता कंबाईनची जर गट कची जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर वोटर्स डे विचारलेला की वोटर्स डे कधी असतो. मग त्या संदर्भात एक सांगतो की 16 जानेवारी जसं लोकपाल दिवस आहे, 15 जानेवारी काय असणार? आर्मी डे. थोडा पेन आपण बारका करून घेऊया. त्याच्यानंतर 16 जानेवारी लोकपाल दिवस. 24 जानेवारीला आपण काय पंचायत राज दिवस आपण साजरा करतो, पंचायत राज दिवस. त्याच्यानंतर 25 तारखेला 25 जानेवारीला प्रत्येक वर्षी काय असतं? तर वोटर्स डे, जे आता बघू शकता रिसेंटली आलेला पेपरला. त्याच्यानंतर 26 जानेवारीला आपल्याला सर्वांना माहिती आहे गणतंत्र दिवस. अशा प्रकारे बघू शकता हे जानेवारीचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 4 प्लस आता 16 जानेवारी. जानेवारी मधल्या ह्याच 5 इम्पॉर्टंट डेट आहेत आणि ह्याच्यावर नेहमी प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. चला नेक्स्ट प्रश्न जाऊया की या ब्रिक्सवर पण बघू शकता मी काल मोठा एकदम थिअरी एकदम शिकवलेली
की जानेवारी 2025 मध्ये ब्राझीलने जाहीर केल्यानुसार कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्सचा पूर्ण सदस्य झाला आहे? युनायटेड अरब एमिरेट्स, इजिप्त, इराण, इंडोनेशिया. तर ह्याचं योग्य उत्तर ऍक्च्युली इंडोनेशियाच आहे. यस, ह्याचं योग्य उत्तर इंडोनेशिया आहे. इंडोनेशिया बघू शकता जानेवारीमध्ये इंडोनेशियाला ब्रिक्सचं बघू शकता पूर्ण आपल्याला सदस्यत्व मिळालेलं आहे. मग टोटल जे देश आहेत ब्रिक्समध्ये, टोटल जे किती आहेत? 10 देश आहेत. मग हे ऑलरेडी आपल्याला बघू शकता इराण, इजिप्त, इथिओपिया, युनायटेड अरब एमिरेट्स ह्या लोकांना पहिले सदस्यत्व मिळालं होतं. मग आता इंडोनेशिया हा 10वा सदस्य झाला. म्हणून जर इथून पुढे जर प्रश्न आला की ब्रिक्समध्ये 10 देश आहेत तर तो स्टेटमेंट योग्य असणार. नाहीतर लोकांना अपडेटेड नसतात, करंट अफेअर्सचा अभ्यास कमी करतात, मग त्यांना वाटेल ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. मग हेच 5 देश लोक पकडतात आणि डायरेक्टली 5 मार्क करतात. पण सध्या लक्षात ठेवायचं आहे ब्रिक्समध्ये टोटल जे देश आहेत ते 10 आहेत. चला प्रश्न नेक्स्ट वर येऊया. पुढचा प्रश्न, भारताची पहिली किनारपट्टी आणि वार्डर्स जनगणना कोणत्या ठिकाणी होत आहे? गिर राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य आहे. तर ह्याचं हेच आहे लास्ट ऑप्शन नंबर 4 आन्सर आहे, मरीन नॅशनल पार्क अँड सँक्च्युरी. आता हे आहे कुठे? तर मरीन नॅशनल पार्क आहे गुजरातमध्ये, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपल्याला माहीत असेल गिर पण गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर सुंदरबन्स आपल्याला बघू शकता पश्चिम बंगाल, केवळादेव हे पण आपल्याला बघू शकता. असे ऑप्शन येणार जे कन्फ्युजिंग असणार. चला जानेवारीचा चालू घडामोडी सुरू आहे आणि जानेवारीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रयागराज कुंभमेळा, त्या रिलेटेड बघू शकता. महाकुंभ प्रयागराज 2025 मध्ये कोणते व्यासपीठ होते जे 11 भाषांमध्ये बहुभाषिक प्रवेश प्रदान करते? डिजी लॉकर, उमंग ॲप, भाषिणी, आरोग्य सेतू. या प्रश्नांचा असा आहे की जे तिकडले जे बघू शकता की प्रयागराजमध्ये महाकुंभ झालं, पूर्ण भारतातनं तिथं लोक गेले. मग आता काय इन्फॉर्मेशन काय सगळ्यांनाच हिंदी येते असं नाहीये. मग त्या रिजनल लँग्वेजमध्ये ते इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल होते. मग असा तो कुठला जो प्लॅटफॉर्म होता त्याच्यावरनं ते अवेलेबल होते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाषिणी. ऑप्शन क्रमांक 3 भाषिणी. बघू शकता महाकुंभ होता, नुसता कुंभ नाही, महाकुंभ बघू शकता 144 वर्षांनी येतो, म्हणजे 12चा स्क्वेअर, जे 12 राशी आणि हे सगळं थोडं ॲस्ट्रॉलॉजिकल कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर झाला कुठला प्रयागराज. आता प्रयागराजमध्ये बघू शकता संगम आहे प्रयागराज. तर ते 3 नदी कुठली? गंगा, यमुना आणि सरस्वती. आता सरस्वतीला लुप्त सरस्वती बोलतात कारण त्याचं अजून आपल्याला हे आहे तिकडं असं म्हणजे लुप्त नदी आहे ती, अजून त्याचे आपल्याला माहीत नाही की खरंच होती की नाही म्हणजे हे सगळं. पण सध्या जे संगम दिसतो ते गंगा आणि यमुनाचा क्लिअरली आपल्याला दिसून येतो. पण प्रयागराज हे संगमच असं आहे की 3 नदीचा संगम आहे. ते गंगा, जमुना, सरस्वती आपण बोलतो त्या हिशोबानं. आणि प्रयागराज हा आहे कुठं? तर उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसभा आपल्या हे विधानसभा सीट पण आहेत आणि लोकसभेच्या पण सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्येच आहेत. चला पुढच्या प्रश्नावर येऊया की इस्रो बद्दल काल आपण जाणून घेतलेलं की अंतराळातून म्हणजे स्पेसमधनं थेट स्मार्टफोन व्हॉइस कॉल सक्षम करण्यासाठी इस्रो कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? वोयेजर सॅटेलाइट, स्टारलिंक सॅटेलाइट, आर्टेमिस सॅटेलाइट, ब्लूबर्ड उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. म्हणजे असा कुठला तरी एक सॅटेलाइट आहे ज्याच्यामुळे कम्युनिकेशन पॉसिबल होणार आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि आपल्या म्हणजे अर्थमध्ये कुठे पण म्हणजे हे. मग ह्याचा योग्य उत्तर काय? आणि मेन म्हणजे इस्रो करत आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्लूबर्ड सॅटेलाइट. लक्षात ठेवायचं इस्रोची स्थापना 1969. सध्याचे जे इस्रोचे चेअरमॅन आहे ते व्ही नारायण, आपण काल शिकलेलो आहे व्ही नारायण. एस सोमनाथ होते, मग जानेवारीमध्ये व्ही नारायण झाले. मग हे आपल्याला लक्षात पाहिजे. तसंच इस्रोचं हेडक्वार्टर्स कुठे आहे? तर हेडक्वार्टर्स बेंगलुरूमध्ये आहे. त्याच्यानंतर बघू शकता की इस्रोचं जे प्रक्षेपण जे हे आहे ते प्रक्षेपण कुठे आहे? ते विशाखापट्टणम इकडे आहे. विशाखापट्टणम म्हणजे आंध्र हेलाच जातं, आपण त्याला
सॅटेलाइट लॉन्चिंग पॅड बोलतो. चला नेक्स्ट प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कच्या आकारामानानुसार जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा आहे? आपल्याला प्रश्न बरोबर वाचायचा आहे. नॅशनल हायवेज विचारले, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे नॅशनल हायवेजचं जे नेटवर्क आहे त्याच्यात भारताचा कितवा रँक येतो. ॲक्च्युली पूर्ण भारतात जर स्टेटचा बघितला तर महाराष्ट्र पहिला रँक आहे. सर्वात जास्ती राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र ॲक्च्युली फर्स्ट रँक येतो. पण इथं बघू शकता पूर्ण ग्लोबली जर बघितला तर भारताचा रँक आहे दुसरा. त्याच्यानंतर आता मग प्रश्न पडला असेल की पहिला कोण आहे, तर पहिला बट ऑब्व्हियसली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सर्वात जास्त नॅशनल हायवे तिथेच आहेत. चला नेक्स्ट प्रश्न, हे काल आपण थिअरीमध्ये पण बघितले आणि आज बघू शकता. असा प्रश्न येऊ शकतो की 2024 मध्ये कोणत्या विशेष एजन्सीने 25 प्रकरणामध्ये 68 आरोपींना दोषी ठरवून 100% दोषी ठरवलं आहे. म्हणजे कन्व्हिक्शन रेट आहे तो 100% आहे. म्हणजे एक पण असं जे केस नाही की जी फॉल्टमध्ये गेली नाही तर मग ते सुटलं आहे. मग CBI आहे, ED आहे, IB आहे का NIA आहे. आता मॅक्झिमम लोकांना वाटतं की ED कारण सध्या भरपूर चर्चेत आहे EDची रेड आणि हे सर्व. पण ह्याचं योग्य उत्तर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA. आणि बघू शकता NIAची स्थापना मुंबईमध्ये अटॅक झाल्यावर करण्यात आलेली होती. आणि सध्याचे जे चीफ आहे ते सदानंद दाते जे महाराष्ट्राचेच आहेत, ते डायरेक्टर जनरल ऑफ NIA आहेत सध्या. मग लक्षात ठेवायचं आहे NIA वेगळं आणि NSA वेगळं. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे सध्या अजित डोवल आहे. अजित डोवल डायरेक्टली म्हणजे बघू शकता NIA ते त्यांच्या रिलेटेड म्हणजे त्यांच्या बरोबरच काम करते, पण ते दोन्ही वेगवेगळ्या एजन्सी आहे. ते सिक्युरिटी ॲडवायझर आहे. सिक्युरिटी ॲडवायझर एकच पर्सन असतो आणि ही एजन्सी आहे. एजन्सीमध्ये एकच माणूस नाही, बरेच लोक इन्व्हॉल्ड असतात. चला नेक्स्ट प्रश्न, 13 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या बोगद्याचे उद्घाटन करणार लिहिले पण केले आहे ऑलरेडी. जोझिला बोगदा, अटल बोगदा, सोनमार्ग बोगदा, वरील काहीही नाही. तर आपल्याला माहीत असेल की सोशल मीडियावर पण बघितलं असेल की एका टनलमधनं जम्मू काश्मीरमध्ये आहे की मोदी आर्मीचे आपले सूट घालून आपलं ते गॉगल घालून आपलं चालतायत आणि तो भरपूर फोटो व्हायरल झालेला. आणि मग त्याचं योग्य उत्तर डायरेक्टली बघू शकता अटल टनल पहिलेच झालेलं आहे. तर सोनमार्ग टनल त्याला झेड मोर्च टनल आपण बोलतो. काल आपण शिकलेलो होतो सेम सोनमार्ग टनल. सॉरी. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. सॉरी. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिले ग्रीन हायड्रोजन हब कुठे स्थापन केले जात आहे? पुडी-मडका आंध्र प्रदेश, विजयवाडा आंध्र प्रदेश, रायगड महाराष्ट्र, सासाराम बिहार. तर बिहार महाराष्ट्रामध्ये काहीच नाही म्हणजे असं आपण न्यूजने बघितली. तर 2 हे आहेत, त्या 2पैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विजयवाडामध्ये पण नाहीये, पुडी-मडकामध्ये आहे जे फर्स्ट ग्रीन हायड्रोजन. हे बघू शकता काल आपण ह्या रिलेटेड पूर्ण थिअरी बघितलेली आहे की ग्रीन हायड्रोजन का आपण यूज केलं पाहिजे. आणि त्याच्या संबंधी बघू शकता ते पोल्युशन होतं, पोल्युशन कमी होऊन जातो, त्याचा कॉस्टिंग कमी आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुर्घटना होण्याचे पण चान्सेस कमी असतात. म्हणून ग्रीन हायड्रोजनवर सगळे म्हणजे हायड्रोजन फ्यूलवर सर्व आपलं इथून फ्युचर डेव्हलपमेंट पण चालू आहे. चला हे मगाशीच सांगितलं मी इस्रोचा जेव्हा विषय आला की S सोमनाथ चेअरमॅन इस्रोचे स्टार्टिंग म्हणजे हू सक्सिडेड 14 जानेवारीपासून सुरू होणारे इस्रोचे अध्यक्ष म्हणून S सोमनाथ यानंतर कोण होणार आहेत? AS किरण कुमार. पण AS किरण कुमार ह्याच्या पहिले होते व्ही नारायणन, मीना गणेश, डॉक्टर शैलेश नाईक. हे मगाशीच मी थोडं एक्सप्लेन करताना सांगितलं की ह्याचं योग्य उत्तर आहे व्ही नारायणन. आपण डायरेक्टली नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. चला, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या डॅश रेल्वे सेवेचे उद्घाटन करणार आहेत ज्यात झेड मोर बोगदा आणि चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल समाविष्ट आहे. दिल्ली राजौरी, दिल्ली अनंतनाग, दिल्ली पुलवामा, दिल्ली श्रीनगर. आता हे जानेवारीची जरी चालू घडामोडी असली पण बघू शकता की वंदे भारत जी एक्सप्रेस आहे ती त्या चेनाब ब्रिजवरनं मागच्या आठवड्यातच बघू शकता की धावलेली आहे आणि त्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे की दिल्ली म्हणजे कटरापासून श्रीनगरपर्यंतची जी वंदे भारत आहे ती ह्याच ब्रिजमधनं जाणार आहे. मग ती ॲक्च्युली रूट काय आहे ते दिल्ली श्रीनगर, कारण चेनाब नदीवरील सर्वात मोठा ब्रिज जे इनॉग्रेशन तेव्हाच झालेलं पण ट्रेन आता सुरू झालेली आहे दिल्लीचे हे
वंदे भारत बघू शकता की दिल्ली ते कटरापर्यंत होती. कटरा म्हणजे वैष्णवी माता जे मंदिर आहे जम्मूमध्ये तिथपर्यंत होती. पण आता चेनाब ब्रिज झाल्यामुळे कटरापासनं काश्मीरपर्यंत जायला डायरेक्टली आपला मार्ग मोकळा झालेला आहे आणि 3 तासात ही ट्रेन जाते, 3 सव्वा 3 तासात. चला नेक्स्ट प्रश्न. पंचायत राज. पंचायत राज सांगितलं की पंचायत राज दिवस 24 लक्षात ठेवायचे, 24 जानेवारी. पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? आता हे कंबाईंड गट ब गट क राज्यसेवामध्ये पण तुम्ही बघू शकता. पॉलिटीमध्ये कधी कधी करंट अफेअर्सचे प्रश्न डायरेक्टली पडतात. मग असे प्रश्न काहीतरी पडू शकतात, नाही तर इकॉनॉमिक्समध्ये पडतात ॲक्च्युली स्कीमवर. मग महिला नेत्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, शासनात महिलांचे सक्षमीकरण, पंचायतीमध्ये महिलांचे सक्षमीकरण, पंचायत से संसद म्हणजे पंचायत से पार्लमेंट. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंचायत से पार्लमेंट. हे डायरेक्टली बघू शकता एक न्यू इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे की जे महिला जे आहेत बघू शकता ते आपण इंग्लिशमध्ये टर्म आहे की डेमोक्रेसी डिसेंट्रलायझेशन. म्हणजे पूर्ण जे गव्हर्नन्सचा स्ट्रक्चर आहे पूर्ण खालच्या लोकांपर्यंत गेला पाहिजे, वर टॉपपासून टॉप लिडरशिपपर्यंत बॉटम लिडरशिप पर्यंत. आणि महिलांना म्हणून रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. 33% आरक्षण बघू शकता 73व्या घटनादुरुस्तीने महिलांना दिलेलं होतं, पण महाराष्ट्राने ते 50%वर नेले. मग आपण आज बघू शकता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण जे सरपंच आहेत ते महिला सरपंच आपल्याला दिसतील. मग हेच आहे की पंचायत से पार्लमेंट हे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं. चला पुढचा प्रश्न. ही सिरीज आपण अशीच चालवणार आहोत की ज्याच्यामुळं जे येणारी राज्यसेवा 28 सप्टेंबर असेल, मग 9 नोव्हेंबरला कंबाईंड गट ब असेल, 30 नोव्हेंबरला कंबाईंड गट क असेल, या सर्वांसाठी जबरदस्त करंट अफेअर्स बघू शकता. करंट अफेअर्स भरपूर काय काय गोष्टी घडतात आणि मॅगझिन पण बघू शकता प्रत्येक महिन्यातली 100 पानं, मग 9 महिन्याचं करंट अफेअर्स 900 पानं. मग कुठंतरी ते फेसिबल होत नाही की आपल्याला काय काय लक्षात राहील. मग हे करंट अफेअर्स बघू शकता जे इम्पॉर्टंट थिअरी आहे आमच्या पूर्ण टीमनी रिसर्च केलेला आहे की काय काय थिअरी येऊ शकते आणि त्याच्यावर मग MCQ आम्ही पूर्ण बनवलेले आहेत आणि तेच आम्ही रिप्रेझेंट करत आहोत. म्हणजे तुम्ही जसं ट्रॅव्हलिंग करत असाल, दुपारचं जेवत असाल किंवा हाच लेक्चर मग तुम्ही बघू शकता 2ची स्पीड असेल, 2.5ची स्पीड असेल, त्या टायमाला रिव्हिजन मोडमध्ये पण तुम्ही एक बघू शकता. त्या हिशोबानं आम्ही एक ती नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे की प्रत्येक 15 दिवसाच्या एक थिअरी आणि एक त्याच्यावर MCQचं लेक्चर. मग असंच ही कंटिन्यू सिरीज चालणार आहे. चला प्रश्न बघूया. 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान खात्याचे IMD वर्धापन दिन होता. ते कोणत्या आवृत्तीचे समारोप होईल? म्हणजे कितवा वर्धापन दिन होता IMDचा? 100वा, 125वा, 150वा, 130वा? आता असे प्रश्न येतात. 2 वर्षापूर्वी राज्यसेवेत पण असाच एक प्रश्न आलेला की ॲनिव्हर्सरी विचारलेली आणि 3-4 स्टेटमेंट दिलेले. त्या हिशोबानं बघू शकता की IMDचा 15 जानेवारी 150वा स्थापना दिवस होता. आणि 15 जानेवारी आता अजून एक लक्षात ठेवायचं आहे. मी मध्ये जानेवारीचे इम्पॉर्टंट डेट सांगितले. तर 15 जानेवारी IMD तर लक्षात ठेवायचंच आपल्याला की त्याची एकदम ॲनिव्हर्सरी असते. आता 15 जानेवारी हे पण लक्षात ठेवायचं. मगाशी सांगितलं की आर्मी डे. असं जानेवारीचे बघू शकता 4-5 दिवस आपल्याला लक्षात राहतील. तसेच 16 जानेवारी मी बोललो लोकपाल दिवस. पहिले लोकपाल कोण होते? पिनाकी चंद्र घोष. आत्ता कोण आहेत? अजय खानविलकर. मग हे पण आपल्याला लक्षात पाहिजे. आता अजय खानविलकरांवर प्रश्न आलेला. गट कसं जर 1 जूनची जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर डायरेक्टली बघू शकता की लोकपालावर डायरेक्ट प्रश्न होता. तर भरपूर लोकांचा फेवरेट प्रश्न क्रिकेटवर. 2023-24च्या हंगामात विदर्भाचा पराभव करून 42वा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला? दिल्ली, गुजरात, मुंबई, कर्नाटक. बट ऑब्व्हियसली आपल्याला माहित असेल की रणजीमध्ये सबसे दमदार टीम कुठली? तर मुंबई. यस. आणि कुणाचा पराभव केला? विदर्भाचा. लक्षात पण ठेवा हे, कारण कधी कधी फ्लिप प्रश्न पण विचारतात की मुंबईने 42वा रणजी करंडक जिंकला, त्यात कोणाचा पराभव केला? तर आपल्याला पण लक्षात पाहिजे विदर्भाचा. दोन्ही टीम आपल्याच आहेत महाराष्ट्राच्या. चला नेक्स्ट प्रश्न. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार युनायटेड नेशन 2025 साठी भारताचा अर्थव्यवस्थेचे अंदाजित विकास दर किती? 6.4, 6.6, 6.8, 7. आता असे प्रश्न रेअरली म्हणजे एक पॉईंटमध्ये विचारले जातात की आला तर आला, नाही तर नाही. पण असे डेटा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे, कारण युनायटेड नेशनने रिपोर्ट दिलेली आहे. आणि हे प्रश्न हा इम्पॉर्टंट काय आहे? कारण बघू शकता ऑपरेशन सिंदूर आपण हे केलेलं आहे आणि आपली इकॉनॉमिक कंडिशनच चांगली असल्यामुळे बघू शकता ऑपरेशन सिंदूर आपण म्हणजे बघू शकता सीज फायरचा निर्णय घेतला डायरेक्टली वॉर आणि पाकिस्तानला बरबाद करण्यापेक्षा. मग हे सगळं आपल्याला इकॉनॉमिकली डेटा आपल्याला लक्षात पाहिजे की जे UNने दिलेला प्रेडिक्शन ते किती आहे? 6.6%. डबल 6 लक्षात ठेवायचं आहे.
संयुक्त राष्ट्राने जो विकास दर किती जे प्रेडिक्ट केलेला 6.6%. आता हे जर 6.6% ह्याचा अर्थ काय असतो, जर समजा भारताने आज 100 रुपये कमवले, लक्षात घ्या, काही काही लोकांना ना इकॉनॉमिक्स कळत नाही बरोबर. जे आपण बोलतो की इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ह्याचा अर्थ नाही की बाकीचे लोक हे वाढत नाहीत. आता समजा इंडिया 100 रुपये आहे आपल्याकडं, भारताकडं 6.6% म्हणजे एका वर्षात हा 106.6 रुपये येणार याच्याकडे. मग हा जो टक्केवारी आहे ती वर्ल्डची सर्वात म्हणजे हायेस्ट आहे. समजा पण आपली इकॉनॉमीपेक्षा चायना टिप्पट आहे. समजा चायनाकडे 300 रुपये आहे आणि चायना 4%नीच फक्त समजा त्याचा विकास दर आहे. जर 4%नी आपण हे बघितला तर 3 चौक 12, 312 रुपये. पण जर पैशाच्या स्त्रोतांमध्ये बघितला तर चायनाची जरी बघू शकता की पर्सेंटेज कमी असलं पण त्याचा इन्कम जास्त आहे. पण इंडिया बघू शकता फास्टेस्ट ग्रोईंग आहे आणि आपला टार्गेट आहे की 3rd लार्जेस्ट GDP व्यास आहे. मग आपल्याला बघू शकता की पॉझिटिव्ह राहायचे सर्व गोष्टीत आणि आपलं पण योगदान कुठेतरी या GDP मध्ये इंडियाला 3rd नंबर करण्यामध्ये पॉझिटिव्हली योगदान दिलं पाहिजे. त्या हिशोबानं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. चला, हे डायरेक्ट फुलटॉस प्रश्न आजकाल यायला लागलेत राज्य आपल्या MPSCच्या परीक्षा. FCI भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक CMD कोणाची नियुक्ती करण्यात आली जानेवारी 2025. आता हे का विचारतोय की जे अजय खानविलकरांचा आला प्रश्न लोकपाल, तिथं 2024चा डेटा विचारलेला की फेब्रुवारी 2024 पर्यंत कोण होते, या जानेवारी असा काहीतरी प्रश्न होता. राजीव बन्सल, अनिल कुमार जैन, आशुतोष अग्निहोत्री, अजय भूषण पांडे. तर ह्याचं योग्य उत्तर अग्निहोत्री आहे, आशुतोष अग्निहोत्री. येस. चला, क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. मिनिस्ट्री ऑफ जे बघू शकता IT आणि हे मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम करत असताना अलीकडेच UIDAIचे CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला? अजय भूषण पांडे, भुवनेश कुमार, राजेश कुमार सिंग, अरविंद गुप्ता. तर ह्याचं योग्य उत्तर आहे भुवनेश कुमार असेल. यस. आता बघू शकता UIDAI काय हे करते, हे जे CEO भुवनेश कुमार झाले. पण UIDAIचं काम काय आहे, तर आपलं जे आधार कार्ड बघू शकता, आधार कार्ड परीक्षेला तुम्ही घेऊन जाता, पण कधी ऑब्झर्व केले का ते आधारचा टोटल नंबर किती असतात? तर लक्षात ठेवायचा हा डिफरन्स कधी पण, म्हणजे फॅक्च्युअल डेटा MPSC विचारते म्हणून सांगतोय की UIDAI जे आधार कार्ड बनवते, आधार 12 नंबरचा हे असतं, टोटल नंबर 12 असतात. तसंच बघू शकता पॅन कार्डचं पण लक्षात ठेवायचं, पॅनवर किती असतात? 10. हे लक्षात ठेवायचं आहे. चला प्रश्न नेक्स्ट वर बघू शकता. मी मगाशी सांगितलं की यशस्वी करून जी बॅच चालणार आहे, त्या यशस्वी बॅचचं बघू शकता पूर्ण मंडे टू सॅटर्डे हा पूर्ण टाइम टेबल दिलेला आहे आणि प्रत्येक संडेला ही टेस्ट जाईल, टेस्ट सिरीज असेल. बघू शकता इतिहास 3 तास आणि 1 तास यूट्यूबवर सेशन असे 4 तास. असेच बघू शकता जनरल सायन्स, जिओग्राफी, मॅथ्स, रिजनिंग, पॉलिटी आणि सॅटर्डे टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप असे बघू शकता वीकली चालणार आहे. टेस्टमध्ये पण बघू शकता 2+2 आहे, 2 म्हणजे एक GSचा टेस्ट असेल या CSATचा टेस्ट असेल त्याप्रमाणे सध्या तरी, आणि 2 तास मेंटरशिप असेल. की मग तुम्हाला ह्याच्यातलं काही पण डाऊट असेल तुम्ही मेंटरशिपमध्ये विचारू शकता. आता ह्या प्लॅटफॉर्मचं एकदम पॉझिटिव्ह कारण काय आहे की हा जो आमचा एकाग्र अकॅडमी आहे तो ऑनलाईन पण आम्ही हे करत होतो आणि ऑफलाईन सेंटर पण आहेत. आता तुम्ही मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघणार की फक्त ऑनलाईन प्रेझेन्स आहे, त्याचं ऑफलाईन सेंटर दिसत नाही. मग बघू शकता तो भरपूर लोक फसवेगिरी झालेली आहे सध्याच्या काळात की ऑनलाईनच्या ह्याच्यात फीज भरली, कोर्स SS नाही झाला, बाकीचे जे आपले होऊ शकता प्रॉमिस केलेलं ते प्रॉमिसिंग फुलफिल नाही झाले. पण इथं असं काय होणार नाही. बघू शकता ऑनलाईन सकट आपलं ऑफलाईन सेंटर इथं प्रेझेन्स आहे दादरमध्ये. मग तुम्हाला डायरेक्टली बघू शकता शाश्वती भेटू शकते. हे बघू शकता कसं चालणार आहे 3 तास. कन्सेप्ट आणि नोट्स असतील, MCQ असतील, PYQ आणि आन्सर रायटिंग जे राज्यसेवासाठी इम्पॉर्टंट आहे तो 1 तास आन्सर रायटिंगचा इम्पॉर्टंट असणार. आता तुम्हाला वाटत असेल 3 महिन्यात प्रिलिम्सचे आन्सर रायटिंग कुठे करता. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करण्यापेक्षा ते आपल्याला माहीत पण असलं पाहिजे. ही सायमल्टेनियसली स्किल डेव्हलप करण्याचं हे आहे, प्रक्रिया आहे की आन्सर रायटिंग आपली स्किल कशी डेव्हलप झाली पाहिजे. हे सर्व इकडं कव्हर होणार आहे यशस्वी बॅचमध्ये. आणि हे बघू शकता टेस्ट सिरीज, जे येणारी जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये पण तुम्ही जॉईन करू शकता. बघू शकता 21 जून फर्स्ट टेस्ट आहे, पुढच्या आठवड्यातच आहे. 2 तासाचा GSचा पेपर होणार आहे. 3 GS 1 CSAT, 3 GS 1 CSAT, मग परत 2 GS आणि CSAT 1 आणि मग फुल लेंथ टेस्ट होणार आहे. ते टेस्ट 12 GS प्लस CSAT. आणि मग बघू शकता की 20 सप्टेंबर अशी 21 सप्टेंबरपर्यंत ही टोटल 15 टेस्ट आहेत आणि 15 टेस्ट 11 12 15 टेस्ट आहेत
आणि मग तुमचं योग्य प्रिपरेशन होणार आहे. आणि 28 सप्टेंबरचा दिवस बघू शकता डिस्क्रिप्टिव्हचा पहिला पॅटर्न होणार आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये इथून सगळे ऑब्जेक्टिव्हवाले पेपर संपलेले आहेत. डिस्क्रिप्टिव्हवाला जो फर्स्ट प्रिलिम्सचा पेपर होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी जे आमची रिसर्च आहे, रिसर्च संपूर्ण UPSCची टीम आपण बसलेले आहेत. सगळं रिसर्च करूनच सर्व कामं केलेली आहेत. तर तुम्ही जॉईन करू शकता यशस्वी बॅच आणि हे सर्व. चला बॅक टू द टॉपिक. भारतातील पहिला केबल स्टँड रेल्वे पूल अंजी खाद पूल कुठे आहे? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड. आता हे बघू शकता की राजस्थानमध्ये केबल पूलचा काय अर्थ पण नाहीये. हिमाचलमध्ये असं आपण काय ऐकलं नाही की हिमाचल ऑलरेडी आहे तिथं काय करणार, म्हणजे असू शकतो. पण मग आता कन्फ्युजन होतं. उत्तराखंड पण बघू शकता हिमालयासने घेरलेलं आहे आणि जम्मू काश्मीर. आता असे लॉजिक कसं लावायचे की खरंच मग आता तुम्ही या 2 राज्यांमध्ये बघा की डेव्हलपमेंट कुठे जास्त गरज आहे, कनेक्टिव्हिटी कुठे जास्त पाहिजे, ती अशी कनेक्टिव्हिटी जिथं आर्मी पण पोचली पाहिजे. तर यस, जम्मू काश्मीर. आणि याचं योग्य उत्तर जम्मू काश्मीरच आहे. फर्स्ट केबल लक्षात ठेवायचं आहे की पहिला केबल स्टँड रेल्वे पूल आहे. यस. चला डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. महिला अंडर 19 एक दिवस जी झाली, एक दिवसीय ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू कोण बनली? स्मृती मंदाना, शेफाली वर्मा, जोमिहा रॉड्रिक्स, इरा जाधव. तर महिला अंडर 19 मध्ये बघू शकता इरा जाधव यांनी वैयक्तिक स्कोर केलेला आहे. सर्वात हायेस्ट स्कोर आहे पूर्ण महिलांमध्ये आणि महाराष्ट्राचा खेळाडू आहे, म्हणून आपल्याला लक्षात पाहिजे इरा जाधव. कुठली पण महाराष्ट्रीयन महिला, हे आता भारतीय महिला, ज्यांनी समजा कुठली तरी महाराष्ट्राची महिला असेल आणि जी भारताच्या लेवलला काहीतरी तिने चांगले अपॉइंटमेंट झालं असेल या कामगिरी केलं असेल, आयोग शक्यतो तेच प्रश्न टाकतात. तसेच कुठली तरी भारतीय महिला जी वर्ल्ड लेवलला कुठल्या तरी मोठ्या बघू शकता कमिशनमध्ये या तर एजन्सीमध्ये जर CEO झाली असेल, नाही तर चांगली कामगिरी केली असेल, या तर अपॉइंटमेंट झाला असेल, मग असले प्रश्न डायरेक्ट आयोगाचे फेवरेट प्रश्न असतात. पूर्ण जर PYP अनालिसिस केला, PYQ सर्व की इथून मागच्या 10 वर्षाच्या आयोगाने करंटवर कसे प्रश्न विचारले, तर आपल्याला हा तो सेट पॅटर्न कळून येतो आणि आयोगाचा हाच पॅटर्न पुढे कंटिन्यूज राहणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न. अलीकडेच बातम्यामध्ये GPS स्पूफिंग हा शब्द यांचा संदर्भात कशा संदर्भात आहे? आता हा प्रश्न तर मला वाटतं जे गट ब मेन्सला पण आहेत, गट का मेन्सला पण आहेत, तसेच प्रिलिम्सला पण येऊ शकतो. कारण डायरेक्टली GPS स्पूफिंग ह्याचा अर्थ डायरेक्टली विचारला जातात. IT आपल्याला करून सब्जेक्ट आहे. तर लष्करी संचालनालयामध्ये सुरक्षित नेव्हिगेशन, GPS सिग्नल एन्क्रिप्ट करण्याचे तंत्र, सायबर हल्ल्याचा एक प्रकार ज्यामध्ये GPS रिसिव्हरचा दिशाभूल करण्यासाठी खोटे GPS सिग्नल प्रसारित केले जातात. तिसरा, विवादित क्षेत्रांमध्ये उच्च परिशुद्धता GPS ट्रॅकिंगसाठी उपग्रह आधारित प्रणाली. आणि चौथा आहे उच्च रेडिओ वारंवारता हस्तक्षेप असलेल्या भागात GPS सिग्नल अवरोहित करण्याची पद्धत. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. एक सायबर अटॅक आहे GPS स्पूफिंग ना, स्पूफिंग असंच आहे. हे सगळी जी नावं असतात हे ज्यांनी बघू शकता, अ फॉर्म ऑफ सायबर अटॅक वेअर फॉल्स GPS सिग्नल्स आर ट्रान्समिटेड टू मिसलीड GPS रिसिव्हर्स. म्हणजे असा सायबर हल्ला की एक प्रकारे ज्यामध्ये GPSचा रिसिव्हर असतो, दिशाभूल करण्यासाठी खोटे GPS सिग्नल प्रसारित केले जातात. मग हे लक्षात ठेवायचं की GPS स्पूफिंग. यस. चला नेक्स्ट प्रश्न. असे प्रश्न आता तुम्हाला वाटत असेल की येत असतात जिथे जर GPS स्पूफिंग झालं तर गट कचा तुम्ही प्रिलिम्सचा पेपर उघडून तिथं बघू शकता. दिल्लीच्या ह्याच्या दिल्ली स्विच करून एक प्रश्न आलेला की मग असे प्रश्न येण्याचे भरपूर चान्सेस असतात. जसं दिल्ली स्विच आला तर GPS स्पूफिंग पण येऊ शकतो. भारतीय AI आणि क्लाउड पायाभूत सुविधांमध्ये विस्तार करण्यासाठी कोणती कंपनी $3 बिलियन गुंतवणूक करणार आहे? गुगल, Amazon, IBM, मायक्रोसॉफ्ट. Amazon आणि AIचा काय संबंध आहे बघू शकता. AI आणि क्लाउड दोघं मायक्रोसॉफ्ट डायरेक्ट आन्सर आहे. चला आपण नेक्स्ट प्रश्नावर जाऊया डायरेक्टली. यस, आपण जे कालचा लास्ट टॉपिक शिकलो, कोणत्या देशात मानवी मेटान्युमो व्हायरस HMPVचा उद्रेक होत आहे? इंडोनेशिया, चीन, जपान, साऊथ कोरिया. कुठलं पण असं काहीतरी व्हायरस बिरस दिसला ना तर डोळे बंद करून जरी तुम्ही चायना मार्क केलं तर 90% तुमचा आन्सर बरोबरच येणार आहे. मग असले जे व्हायरस असतात, HMPV भरपूर चर्चेत होता जानेवारीमध्ये, चायनामध्ये आहे. आता हे बघू शकता, हा व्हायरस आहे. आपल्याला कोविड पण पाहिजे की कोविड पण व्हायरस होता आणि कोविडचा प्रसार पण चायनामध्येच वुहान एका प्रांत आहे तिकडून झालेला. मग आपल्याला लक्षात ठेवायचं HMPV जे आपण काल बघितलं सर्व. कोणी जर थिअरी लेक्चर बघितला नसेल तर त्यांनी कृपया करून पहिले थिअरी लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हा लेक्चरमध्ये इझिली एक बघू शकता की MCQs टॅकल करता येते. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करण्यासाठी $1 मिलियन बक्षीस जाहीर केले? आता MK स्टॅलिन ज्यांना माहीत असेल कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे,
ते डायरेक्टली आन्सर करतील. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर तामिळनाडू आहे, कारण एम के स्टॅलिन डायरेक्ट नाव दिलेलं आहे प्रश्न. पण जर समजा अजून हार्ड करायचं असेल तर डायरेक्ट एम के स्टॅलिन हा नावच काढलं असतं आणि कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेत सिंधू खोऱ्यातील लिपीचा उलगडा करण्यासाठी $1 मिलियन दिलेले आहेत. मग तुम्हाला हा आन्सर तामिळनाडू म्हणजे शक्यतो गावलाच नसता, कारण सिंधू हे आणि तामिळनाडू थोडा इश्यू वाटतो. चला नेक्स्ट प्रश्नावर येऊया. संयुक्त राष्ट्रावर पुन्हा एकदा आहे, जे इकॉनॉमिकल बघू शकता करंट अफेअर्स आहे. संयुक्त राष्ट्राच्या 2024च्या बहुआयामी गरिबी निर्देशांकमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असे दिसून आले आहे की भारतात जागतिक स्तरावर बहुआयामी गरिबीत सर्वात लोक आहेत. ज्यामध्ये किती दशलक्ष लोक प्रभावित आहेत भारतात? 225, 45, 14 आणि 234. इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटत असेल की हा इम्पॉर्टंट नाही आहे, पण गट ब गट क तसेच राज्यसेवा मल्टीलायनर्समध्ये हा डायरेक्टली आकडा विचारतात. तर याचं योग्य उत्तर आहे 234, ऑप्शन क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. कमी वेळेत जास्त आपल्याला प्रश्न करायचे आहेत, मग त्या हिशोबाने चाललंय. पहिले सेंद्रिय मत्स्यपालन समूह कोणत्या राज्यात सुरू करण्यात आहे? पहिले ऑर्गॅनिक शेतीवर पण प्रश्न आलेला, त्याचं उत्तर सिक्कीम होतं. इथं ऑप्शन बघूया, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम. आणि सेंद्रिय मत्स्यपालन पण योग्य उत्तर सिक्कीमच आहे. सेंद्रिय वर्ड दिसल्याबरोबर आपल्याला सिक्कीमची आठवण झाली पाहिजे. यस. आणि सिक्कीम एक बघू शकता की सिक्कीमचं आपल्याला लोकेशन पण माहित असलं पाहिजे. चला हे झालं. जर भारत बघितला आणि इथं उत्तर पूर्व, मग असं बघू शकता नेपाळ, भूतानच्या मध्ये इथं सिक्कीम आहे आणि सिक्कीमची बाउंड्री वेस्ट बेंगॉल बरोबर आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न डायरेक्टली येतो. आता प्रश्न कसा आलेला आहे की 4 देश दिलेले आहे आणि भारताच्या बाउंड्री सर्वात जास्त कोणाशी हे आहे, त्याचा आन्सर जो बांगलादेश होता, जे बचपन में MBA किया असा जो शॉर्टकट आहे, त्या हिशोबाने आपल्याला भारताचा पॉलिटिकल मॅप पण आपल्याला थोडा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे कधी कधी रिवाईज करताना एकदा म्हणजे झलक मारून घ्यायचे की कुठून कधी प्रश्न येईल काय सांगता येत नाही. ॲक्च्युली ते प्रश्न सोपे असतात, पण मग आपल्याला त्या सिली मिस्टेक होऊन जातात. चला ऑथरवर आलेला आहे प्रश्न. संसद, अधिकार, कार्य आणि विशेषाधिकार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर PC मोडी, देवेंद्र सिंग चौहान, न्यायमूर्ती कौल या श्री राज्यसभा महासचिव. राज्यसभाचे जे सेक्रेटरी जनरल आहे त्यांनी लिहिलं, म्हणजे असं ऑप्शन आहे, आन्सर नाही सांगत आहे. मग ह्याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र सिंग चौहान, ऑप्शन क्रमांक 2. ऑथरवर आहे आणि संसदवर त्यांनी एक पार्लियामेंट पॉवर्स फंक्शन्स. आता आयोगाचा जर गटकाचा जर तुम्ही पेपर बघितला तर कधी कधी कसं येतोय की पार्लियामेंट पॉवर्स फंक्शन्स प्रिव्हिलेजेस हे इंग्रजी शब्द आहेत, पण कधी कधी मराठीमध्ये त्याचं आहे तसं मराठीत लिहितात की पार्लियामेंट देतील, पॉवर्स देतील, फंक्शन्स देतील. म्हणून थोडं इंग्लिशवर पण आपल्याला हे थोडं कमांड ठेवा. चला नेक्स्ट प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. ह्याच्यावर भरपूर येऊन गेले आणि माझा अंदाज आहे की हा प्रश्न येईल कुठल्या तरी MPSCचा परीक्षेत 100% येणार, कारण पेपर जे सेटर आहे त्यांची मानसिकता बघता की हा प्रश्न त्या म्हणजे संबंधितच घडतो. जर आपण मागचे थोडं PYP बघणार 4-5 वर्षापूर्वीचे जरी बघितलं तर असले प्रश्न येण्याचे भरपूर चान्सेस असतात. पाकिस्तान सोबतच्या 3 युद्धात आणि 1962च्या चीन सोबतच्या युद्धात सहभागी झालेले 93व्या वर्षी निधन झालेल्या हवालदाराचे नाव काय? हवालदार मोहन सिंग, हवालदार बलदेव सिंग, हवालदार करतार सिंग, हवालदार अमर सिंग. तर बघू शकता ह्याचं योग्य उत्तर आहे हवालदार बलदेव सिंग. आता पाकिस्तानचे 3 युद्ध पण आपल्याला लक्षात ठेवायचे. पाकिस्तानची 3 युद्ध म्हणजे 65, 71 आणि 99चा कारगिल. आणि 62चा कोणाबरोबर झाला तर 62चा झाला चीन बरोबर आणि हे पाकिस्तान बरोबर. लक्षात ठेवायचं. मग असे जे 93व्या वर्षी निधन झालेले युद्धात सहभागी म्हणजे ह्या व्यक्तींनी जे हवालदार आहेत त्या 4ही युद्धात सहभाग झाला, तर त्यांचं नाव काय? हवालदार बलदेव सिंग. लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑपरेशन सिंदूर हे काही युद्ध नाही आहे, बऱ्याच लोकांना वाटतंय की ते युद्ध नाही आहे. चला ब्रह्मोसवर प्रश्न आलेला आहे आणि ब्रह्मोसवर इम्पॉर्टंट आहे, कारण ब्रह्मोस नावावर नाहीच आहे की ब्रह्म मीन्स ब्रह्मपुत्र आणि मॉस मीन्स मॉसोक्यू. ही मॉसोवेक्यू काहीतरी नाव आहे, जी रशियाची नदी आहे आणि त्या 2 नदीच्या नावावरनं भारत आणि रशियामध्ये ब्रह्मोस मिसाईल डेव्हलप केला जातो. तर आपल्याला ब्रह्मोस मिसाईलबद्दल बघू शकता स्टेटमेंट आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे जे फायर अँड फॉरगेट हे वर्ड आहे तत्वावर चालते आणि ते फक्त जमिनीवर आधारित आहे. फक्त जमिनीवर आधारित प्लॅटफॉर्म प्रक्षेपित केले जाऊ शकते.
ब्रह्मोस हे 2 टप्प्यात क्षेपणास्त्र आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात घन प्रणोदक बूस्टर आहे आणि दुसऱ्या टप्प्यात द्रव रॅमजेट आहे आणि मॅक 3. मॅक म्हणजे स्पीड ऑफ साऊंड असतं. 1 मॅक म्हणजे स्पीड ऑफ साऊंड जेवढा आहे त्या हिशोबानं. मग कोणते विधान योग्य आहेत? 1, 2 दोन्ही पण या दोन्ही पण नाही. आता लक्षात ठेवा की इथं स्पेसिफिक दिलंय फक्त. तर असं फक्त नाही की ब्रह्मोस आहे की जे हवे टू हवेमध्ये पण मारू शकतो, लँड टू एअर पण मारू शकतो आणि पाण्यातनं पण मारू शकतो. मग हे तिन्हीवर आहे. हे फक्त हा स्टेटमेंट चुकीचा आहे. मग ह्याचा ऑप्शन क्रमांक असणार 2. आता 2 कसं? चुकीचं विचारलं नाही, योग्य विचारलंय. जर पहिला हे चुकीचं स्टेटमेंट असणार मग सेकंड योग्य. ऑप्शन क्रमांक 2. चला, कळालं? आणि ब्रह्मोसवर अजून एक आहे की ब्रह्मोस जो मिसाईल आहे ते करंट अफेअर्समध्ये आपण शिकलो की ब्रह्मोस हे मिसाईल असा कुठला देश आहे की जे घेणार आहे, जे त्याच्यासाठी कालचा लेक्चर बघा. कालच्या लेक्चरमध्ये थिअरीमध्ये शिकवलंय की ब्रह्मोस आपण एका देशाला देणार आहोत, की जर पुढे प्रश्न असल्यावर त्याच्यात कव्हर होईल. पण येस, चला, पॅरिस ऑलिम्पिक आणि मनू भाकर यांच्यावर आलंय की 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने कोणती ऐतिहासिक कामगिरी केली? शूटिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय, व्यक्तिगत आणि संघ दोन्ही स्पर्धकामध्ये जिंकणारी पहिली खेळाडू, ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला शूटर, सुवर्ण तर नव्हतं, स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील एकाच आवृत्तीत 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली खेळाडू. तर यस, मनू भाकरला 2 मेडल भेटलेलं आणि तेच आहे योग्य उत्तर आहे. फर्स्ट ॲथलीट ऑफ इंडिपेंडेंट इंडिया टू विन 2 ऑलिम्पिक मेडल इन अ सिंगल गेम. आता लक्षात ठेवायचं आहे की इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे 1947च्या नंतर. मग काय काय प्रश्न मग पुढचे पण येऊ शकतात, म्हणजे मागचे. चला, ब्लिंकिट सध्या बघू शकता मुंबई, पुणे, नाशिक असं जे शहर आहेत, मेट्रो सिटीज आपण बघू शकता की जे Tier 2 सिटीज आहेत तिथं पण जोरात चाललंय ब्लिंकिट, झेप्टो हे सर्व ऑनलाईन फूड डिलिव्हरी असेल, लगेच सगळं ग्रॉसरी येतात. तर कोणत्या शहरात ब्लिंकिटने 10 मिनिटात रुग्णवाहिका सेवेची चाचणी सुरू केली आहे? चाचणी आहे. ग्रॉसरीमध्ये हे करत होते, फूड देत होते, आता तर रुग्णवाहिका. बघू शकता ॲम्ब्युलन्सपेक्षा पण स्पीडमध्ये 10 मिनिटात. बेंगळुरू, मुंबई, गुडगाव, हैदराबाद. तर ब्लिंकिटचं जे हेडक्वार्टर्स आहे गुडगावमध्ये आहे आणि बट ऑब्व्हियसली जिथं हेडक्वार्टर्स असतं तिथंच टेस्टिंग होणार. मग याचं योग्य उत्तर आहे गुडगाव. चला, मगाशी सांगितलं की जे चेनाब नदीवरचा पूल आहे, 1 and 2 ना, म्हणजे हा स्टेटमेंट 1 आहे आणि हा स्टेटमेंट 2 आहे. झेड मॉग बोगद्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? झेड मॉग हा 6.5 किलोमीटर लांबीचा रस्ता बोगदा आहे जो सोनमार्ग सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यस, सर्व हवामान. जम्मू काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यात हा 1 लेन बोगदा आहे. तर क्वेश्चन मार्क, हा राईट आहे की रॉंग? तर फक्त 1 योग्य, 2 योग्य, दोन्ही पण योग्य, दोन्ही पण अयोग्य. तर ह्याचं योग्य उत्तर आहे फक्त 1. ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट. यस. चला, डायरेक्टली आपण नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. जानेवारी 2025 मध्ये PM फोरमने सुरू केलेले इंडिया चॅप्टरचे नाव काय? हु लॉन्च द PM फोरम? म्हणजे इंडिया चॅप्टर लॉन्च्ड बाय, व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिया चॅप्टर लॉन्च्ड बाय PM फोरम? PM फोरम इंडिया, इंडिया मार्केटिंग अलायन्स, प्रोफेशनल सर्व्हिसेस इंडिया, मार्केटर्स फोरम्स ऑफ इंडिया. तर ह्याचं योग्य उत्तर आहे PMनेच लॉन्च केलेलं आहे. मग कन्फ्यूज व्हायचं नाही, डायरेक्ट PM फोरम इंडिया. इम्पॉर्टंट आहे, डायरेक्टली प्राईम मिनिस्टर आहेत PM म्हणून. मग हे डायरेक्टली प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. चला, ह्या बघू शकता आपण जानेवारी ते दोन्ही ह्याच्यामध्ये बघू शकता 2 पार्टमध्ये आपण सेशन करणार आहोत की 15-15 दिवसाचे चालू घडामोडीची थोडी इम्पॉर्टंट थिअरी आणि त्या रिलेटेड MCQs प्लस एक्स्ट्रा MCQs जे येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यातनं आपण मग सर्व जे असतील की ऐतिहासिक न्यूज कव्हर केलेले आहेत, अवॉर्ड्स कव्हर केलेले आहेत, स्पोर्ट्स कव्हर केलेले आहेत, अपॉइंटमेंट्स कव्हर केलेले आहेत, नॅशनल न्यूज कव्हर केलेले आहे, काय काय महाराष्ट्राचे जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत ती पण कव्हर केलेले आहेत. तसंच चला, नेक्स्ट प्रश्न बघूया. नेपाळने भारतीय आणि नेपाळी संस्थांच्या सहकार्यानं बालविवाह मुक्त नेपाळ मोहीम सुरू केली. बाल हक्क कार्यकर्त्यासह बालविवाह मुक्त नेपाळ मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? KP शर्मा ओली, किशोर शाह सोदी, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन जे तिथे NGO आहे, बेस नेपाळ. बेस नेपाळ हा सगळा काय प्रकार नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे की किशोर शाह सोदी. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. आता ह्याचा उलटा पण येऊ शकता की कुठल्या देशाने बालविवाह मुक्त म्हणजे जी चळवळ चालवली, तर नेपाळ त्याचं उत्तर असेल. नाहीतर असं आहे तर किशोर शाह सोदी यांनी कोणती चळवळ चालवली, तर बालविवाह मुक्त नेपाळ. एकच प्रश्न वेगवेगळ्या अँगलने बघायचा आहे.
व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आणि भरपूर लोकांचा चुकणारा प्रश्न. जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCIचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अरुण धुमाळ, देवाजीत सैकिया, सौरभ गांगुली, योगराज सिंग. योगराज सिंग तर ते युवराज सिंगचे वडील आहेत, त्यांचा काही संबंध नाहीये. लोकांना वाटते सौरभ गांगुली, पण सौरभ गांगुली याचं उत्तर नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 देवजीत सैकिया. आणि भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. प्रश्न बघू शकता एकदम रेरेस्ट ऑफ रेरेस्ट मध्ये येऊ शकतो आणि ज्याच्यात चुकण्याचे 100% चान्सेस आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. प्रयागराज परत आलेला आहे. प्रयागराज महाकुंभ 2025 साठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या विशेष FM रेडिओ चॅनल सुरू केले? गंगावाणी आणि कुंभधवनी, कुंभवाणी आणि कुंभ मंगल ध्वनी, वाराणसी आणि प्रयाग FM हे तर नाहीये, गंगा FM आणि कुंभ मंगल. तर डायरेक्टली आपण ह्याचं योग्य उत्तर बघायचं आहे. कुंभवाणी आणि कुंभ मंगल. बघू शकता कुंभमेळ्याचाच औचित्य साधून हे केलेलं आहे, मग कुंभ तर असणारच. चला डायरेक्टली नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. तुम्ही नंतरला रिव्हिजन करताना पण बघू शकता फास्ट फॉरवर्ड मध्ये 2च्या स्पीडवर पण हा लेक्चर चालू शकता, की असे रेरेस्ट हे बघू शकता की आपल्याला MCQs भेटतात की असं रिव्हिजनसाठी. आणि 100% चान्सेस आहेत की याच्यातनं येणारच प्रश्न. आणि एकदा पेपर झाल्यावर मग आपण ॲनालिसिस करायचं की किती आला. कोणत्या US राज्याने ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून नियुक्त केला आहे? नियुक्त नाही म्हणून डिक्लेअर केलेला आहे. कॅलिफोर्निया, ओहियो, टेक्सास, फ्लोरिडा. आता US वर मध्ये एक आलेलं की दिवाळीची सुट्टीवर एक प्रश्न आलेला की कोणत्या ह्याच्यात दिवाळीची सुट्टी, आणि कंबाईंड गट ब मध्ये प्रश्न आलेला. मग तसाच हा डिट्टो प्रश्न आहे पण थोडा वेगळा आहे की ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना आणि भरपूर इम्पॉर्टंट आहे. हिंदू वारसा महिना म्हणून कुठल्या USचा एक स्टेट आहे. आता US मध्ये कसं चालतं, जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, म्हणजे युनायटेड म्हणजे वेगवेगळे राज्य मिळून एक देश असा बनलेला आहे, त्याला युनायटेड स्टेट्स बोलतात. मग असा कुठला एक स्टेट आहे म्हणजे राज्य आहे त्यांनी हिंदू वारसा महिना डिक्लेअर केलेला आहे आणि हे 4 राज्याची नावं आहेत. येस, तर याचं आहे ओहियो. याचं योग्य उत्तर आहे ओहियो. ओहायो ॲक्च्युली. चला प्रश्न नेक्स्ट. 9 जानेवारी बघू शकता प्रवासी भारतीय दिवस, महात्मा गांधीजीचं भारतात आगमन झालेलं त्या रिलेटेड आहे. 9 जानेवारी रोजी दर 2 वर्षांनी एकदा साजरा होणारा प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम कोणत्या मंत्रालय आयोजित करतो? गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय. युवा व्यवहार क्रीडाचा काहीच संबंध येत नाही, गृह मंत्रालयाचा पण काही संबंध येत नाही. तर योग्य उत्तर आहे एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालय. आणि सध्याचे बघू शकतो परराष्ट्र मंत्री S जयशंकर साहेब, भरपूर एकदम पूर्वी IFS ऑफिसर होते आणि आता S जयशंकर साहेब मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स झालेले परराष्ट्र मंत्री. आणि जबरदस्त आहे त्यांचं, तुम्ही थोडी स्टोरी बघा, कडक वाटेल तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाचक गणाने म्हणजे कॉलेजियम असतं, न्यायालयात नियुक्तीसाठी कोणाची शिफारस केली आहे? सरन्यायाधीश K विनोद चंद्रन, सरन्यायाधीश K पालीवाल, सरन्यायाधीश सय्यद अब्दुल्ला, S मनोहर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विनोद चंद्रन, K विनोद चंद्रन. लक्षात ठेवायचा. हु हॅज बीन रेकमेंडेड बाय द सुप्रीम कोर्ट कॉलेजियम फॉर अपॉइंटमेंट ऑफ एपेक्स कोर्ट. एपेक्स कोर्टच्या अपॉइंटमेंटसाठी काय? K विनोद चंद्रन. चला तर आता प्रोजेक्ट 15B आणि 17A जे आहेत, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले प्रकल्प 15B आणि 17A खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? अंतराळ संशोधन मोहीम, भारतीय नौदलाचे स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशक आणि फ्रिगेट्स, पाण्याखाली खाण तंत्राचा विकास, स्वदेशी लढाऊ विमानांचा विकास. स्वदेशी लढाऊ तर नाहीच आहे ॲक्च्युली. स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयल, ऑप्शन क्रमांक 2 याचा आन्सर आहे. येस, ह्याचा आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. प्रोजेक्ट 17A आणि 15B स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट्स जे इंडियन नेव्हीसाठी हे आहे, त्या सगळ्याचा डेव्हलपमेंटसाठी हा हे आहे. तसंच ऑपरेशन बघू शकता प्रोजेक्ट 75 पण आहे, 75B या 75 असं करून, की ज्याच्यात आपण INS कल्वरी आणि ह्या टाईपचे सगळे आपण बनवत आहोत. चला हा प्रश्न. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ अणुशास्त्र राजगोपाल चिदंबरम यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? 1975 आणि 98 मध्ये भारताच्या अणुचाचण्याने त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इस्रोचे महासंचालक म्हणून काम पाहिले. नवी दिल्ली एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते भारताच्या पहिले भूस्थिर उपग्रहाचे
विकासाशी संबंधित होते. भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण रिसेंटली डेथ झाली आहे काय राजा गोपाला चिदंबरम. सायन्स अँड टेकमध्ये पण हा कव्हर होतो, डिफेन्स न्यूजमध्ये पण कव्हर होतं. तर ह्याचं योग्य उत्तर आहे राजा. हे ही प्लेड अ पिव्हटल रोल इन इंडियाज न्यूक्लिअर टेस्ट. जे इंडियाज न्यूक्लिअर टेस्ट झाली 95मध्ये पण आणि 98मध्ये पण. पोखरण बघू शकता, ऑपरेशन स्माइलिंग बुड्डा, आणि त्याच्यावर पण बघू शकता पोखरण जी आलेली न्यूक्लिअर टेस्टवर मूवी आहे जॉन इब्राहिमची, ती पण बघू शकता. तसंच स्पेस प्रोग्रामवर रॉकेट बॉयज करून वेब सिरीज आहे, ती पण बघू शकता. त्याच्यात मग डॉक्टर होमी जहांगीर बाबा असतील, त्याच्यानंतर विक्रम साराभाई असेल, त्याच्यानंतर मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम बरोबर बघू शकता. ते रिलेटेड दाखवले की कसं काही राजकीय घटना सायंटिफिक आपल्या इकडे प्रगती झाली आणि कुठे कसा म्हणजे वेस्टर्न पॉवर्सनी कसं भारतांना न्यूक्लिअर ना हो साठी पूर्ण प्रयत्न केले आणि इंटरनली बघू शकता कसं हे दाखवलेलं आहे. एकदा तुम्ही बघितलं पाहिजे पिक्चर्स. चला, 38व्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ ॲथलीट चॅम्पियनशिप हे डॅश येथे आयोजित करण्यात आले आहे. नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे. डायरेक्टली हे आहे की आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज जे संकुल आहे कुठे आहेत तर पुणे, म्हाळुंगे तिकडेच आपल्याला बघू शकतात. हे सगळ्या मोठे मोठे जे कार्यक्रम असतात नॅशनल गेम्स. 38वा महाराष्ट्र स्टेट ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे पुणे येथे. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले क्रुक्स प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या लागून आहे? क्रुक्स प्रदेश राज्यसेवेचा म्हणजे राज्यसेवेचा पॅटर्न आणि UPSCचा पॅटर्नचा फेवरेट प्रश्न. रशिया बेलारूस, युक्रेन पोलंड, रशिया युक्रेन, बेलारूस पोलंड. तर ह्याचं योग्य उत्तर आहे रशिया आणि युक्रेन, कारण सध्या वॉर त्यांच्यामध्ये सुरू आहे आणि बघू शकता की म्हणून हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. रशिया आणि युक्रेनमध्येच लागतो कुर्स्क प्रदेश ॲक्च्युली. चला, नेक्स्ट प्रश्न. फ्रँकी रेमोडिका डिका जाडेंगा या भारतातील पहिल्या पिढीतील बीटा बाळाचा जन्म कोणत्या राज्यात झाला? आसाम, मिझोराम, मणिपूर, नागालँड. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? 1 जानेवारी बीटा जे जनरेशन सुरू झालं 1 जानेवारी 2025 काहीतरी 12:03 जन्म झालेलं जे आहे की ज्याचं नाव आहे फ्रँकी रेमोडिका जाडेंगा, ह्या कुठल्या राज्यातील आहेत असं विचारलं गेलं आहे की बीटा जनरेशन सुरू झाला. जेनझी पण आपण बघू शकतो 97 जे पुढचे आहेत 2010. तसं मिझोराम, ह्याचं योग्य उत्तर आहे मिझोराम. आता जे पूर्ण आहे की अल्फा जनरेशन X, मिलेनियल, त्याच्यानंतर जेनझी, बीटा, हे सर्व एकदा पूर्ण बघू शकता. येणारे जे लेक्चर्स होतील त्या एक जनरल लेक्चर्समध्ये मी बघू शकता एक स्मॉल व्हिडिओ करून टाकेल की तुम्हाला मग बायफोर्गेट करता येईल की कुठला जनरेशन कुठून कसं आहे. मिलेनियम 84 97 पर्यंत, मग 97 2010 असं जेनझी, असं तुम्हाला सर्व प्रकार समजवण्यात येईल. माउंट इबू, नुकतेच उद्रेक झालेला माउंट इबू कोणत्या देशात आहे? फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड. तर डायरेक्टली कुठे जास्त आहे? इंडोनेशिया. डायरेक्टली सर्वात जास्त बघू शकता व्हॉल्कॅनो जे इरप्शन आहे इंडोनेशिया. आपण जर NCERT वाचली असेल भूगोलाची तर त्याच्यात पण बघू शकता असे माउंट इबू ह्याचा आपल्याला बघू शकता उल्लेख दिसतो. 2035 पर्यंत निव्वळ कार्बन शून्य होण्याच्या आपल्या उद्दिष्टांचा साधण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्री कोणत्या वाहतूक इंधनाचा पर्याय निवडणार आहे? सौर आणि वारा, नैसर्गिक वायू आणि बायोफ्युल्स, बायोमास आणि अणुऊर्जा, स्वच्छ विद्युत आणि हायड्रोजन. मगाशी सांगितलं एक हायड्रोजनवर प्रश्न होता. यस, क्लीन इलेक्ट्रिसिटी अँड हायड्रोजन. आत्ताचं प्रॉब्लेम सांगतो, सगळे EV चाललं आहे, इलेक्ट्रिक व्हेकल. पण कुणाच्या लक्षात नाही आलं की इलेक्ट्रिक व्हेकलचा सर्वात मोठा लोक सांगतात की चार्जिंग स्टेशन नाही आहे. ठीक आहे, जिथे जिथे चार्जिंग स्टेशन आहेत तर ठीक आहे, सगळे बोलत आहेत की EV आपण हे केलं पाहिजे. ओलाच्या ज्या बाईक्स आल्या आहेत बाकी सगळं प्रमोट नाही करत आहे, पण नॉर्मली बोलतोय की जे EVवर चाललं आहे. पण आपल्याला एक दृष्टिकोन लक्षात आलं पाहिजे की जे EV व्हेकलच्या बॅटरी आपण चार्ज करतोय त्या इलेक्ट्रिसिटीचा सोर्स काय आहे? ती थर्मलमधनं बनते. म्हणजे तिथं आपण नैसर्गिक हे करूनच मग तिथूनच मग इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करून परत EVला चार्ज आपण करतोय. मग हे कुठंतरी सिस्टमॅटिकली चेंज झालं पाहिजे. म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीने हा नवीन बघू शकता प्लॅन केलेला आहे की क्लीन इलेक्ट्रिसिटी म्हणून टाकलेलं आणि हायड्रोजन. क्लीन इलेक्ट्रिसिटी म्हणजे सोलार झालं, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बघू शकता पवनचक्की आहेत, तसं विंड झालं, त्या हिशोबानं चालणार आहे. चला, गिनीज बुकमध्ये समाविष्ट केलेले पहिले लोकनृत्य कोणते आहे? इम्पॉर्टंट आपलं बघू शकता फर्स्ट फोक डान्स टू बी इन्क्लुडेड इन गिनीज. पूजा नृत्य,
कर्म नृत्य, रीना नृत्य, भडम नृत्य. तर याचं योग्य उत्तर आहे कर्म नृत्य. कर्म नृत्य बघू शकता फर्स्ट हे आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आजच्या बघू शकता इतके सारे प्रश्न झालेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये बघू शकता फर्स्ट आहे, सेकंड आहे, नाहीतर कुठली तरी महिला आहे. म्हणून हे जे आम्ही पूर्ण टीम बसून एक इम्पॉर्टंट बघू शकता की जे काय काय घडामोडी आहेत 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मध्ये जे घडलेल्या आहेत आणि ज्यांचा येण्याचा हायेस्ट चान्सेस आहेत. म्हणजे नुसतं MPSCच नाही, सरळ सेवेच्या परीक्षा असतील तिथं पण येण्याचे चान्सेस आहेत. जसं एस सोमनाथबद्दल WCT जे पुण्याचा वुमेन चाइल्ड अँड डेव्हलपमेंट परीक्षा झाली तिथे डायरेक्टली एका शिफ्टमध्ये ते POच्या शिफ्टमध्ये विचारला गेलेला प्रश्न होता की इस्रोचे चेंबर आता सध्या कोण आहेत. मग त्या हिशोबानं पण बघू शकता आपल्याला प्रत्येक परीक्षेला कामाला येणार आहेत असे करंट अफेअर्सची सिरीज ही. कोणत्या संस्थेने भारतीय पॅरासिटामॉलचे उत्पादन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे? ICMR, CSIR, एम्स या IPA. पॅरासिटामॉल बघू शकता, कोविड नंतर पॅरासिटामॉल लोक डोलो खायला लागले सगळे पॅरासिटामॉल. तर CSIR आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च इंडस्ट्रियल रिसर्च, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. विच ऑर्गनायझेशन इंडिजिनियस म्हणजे आपल्या भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानवर विकसित पॅरासिटामॉल बनवणार आहेत? तर CSIR आहे. चला परत येऊया नेक्स्ट प्रश्न. भारतात प्रथम बँडेड रॉयल फुलपाखरू रचना जालिंदर इंद्र कुठे सापडले? हे ॲक्च्युली नाव आहे त्रिपुरा, आसाम, केरळ, उत्तराखंड. फर्स्ट आहे बँडेड रॉयल बटरफ्लाय. कुठे फर्स्ट टाइम भारतात सापडले? तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा. यस, बँडेड रॉयल फुलपाखरू लक्षात ठेवा. ब्लू मॉर्मॉनवर प्रश्न आलेला आहे. तसेच बघू शकता ब्लू मॉर्मॉन महाराष्ट्राच्या राज्य फुलपाखरू आहे. तसंच बँडेड रॉयल फुलपाखरू त्रिपुरा इथं फर्स्ट टाइम इंडियात बघू शकता डिस्कवर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. ब्रदरहूड पाईपलाईन हा शब्द अलीकडेच बातम्यांमध्ये दिसतो. ह्याचा ॲक्च्युली संदर्भ काय आहे? तर पर्शियन गल्फला युरोपशी जोडणारा प्रमुख तेल वाहतूक पाईपलाईन, पूर्व आणि पश्चिम युरोपला जोडणारी फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन नेटवर्क, नाईल नदीला भूमध्यसागरीय देशाशी जोडणारा जल पाईपलाईन प्रकल्प, युक्रेन मार्गे रशियाला युरोपशी जोडणारा नैसर्गिक वायू पाईपलाईन. आता हा प्रश्न आणि काय चाललंय करंटमध्ये तुम्ही बघू शकता. मग ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, युक्रेन मार्गे रशियाला युरोपशी जोडणारा नैसर्गिक वायू पाईपलाईन. मगाशी झालं की कुर्स्क हा रिजन कुठला आहे? तर रशिया आणि युक्रेन मधला आहे. आता अजून एक आला की ब्रदरहूड पाईपलाईन काय आहे? ब्रदरहूड पाईपलाईन लक्षात ठेवायचं, युक्रेन मार्गे रशियाला युरोपशी जोडणारा हा पाईपलाईन आहे. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. 4-5 प्रश्न राहिले असतील. मुंबई मॅरेथॉनच्या 20व्या आवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? प्रत्येक जानेवारी महिन्यात बघू शकता मुंबई मॅरेथॉन होते आणि भरपूर महत्त्वाची आणि इंटरनॅशनल लेवलला बघू शकता ही मॅरेथॉन फेमस आहे. हुसेन बोल्ट, मो फराह, इलियूड किपचोगे, हेली गेब्रिसाली. किपचोगे एकदम बघू शकता फास्टेस्ट रनर आहेत. ह्याचं योग्य उत्तर आहे मो फराह. येस. चला डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. जनतेचे समाधान आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी कोणती प्रणाली सुरू केली आहे? तेलंगणाने सुरू केली आहे. नागरिक अभिप्राय प्रणाली, सार्वजनिक मत पोर्टल, समुदाय पोलिसिंग फ्रेमवर्क, तक्रार निवारण यंत्रणा. तर ह्याचं योग्य उत्तर आहे सिटीजन फीडबॅक सिस्टीम. चला नेक्स्ट प्रश्न डायरेक्ट आपण बघूया. मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? पहिले कुठली महानगरपालिका हे पण बघू शकता. मीरा भाईंदर महानगरपालिका. उद्यम सखी, महिला शक्ती योजना, फराळ सखी, नारी उदय उपक्रम. तर याचं योग्य उत्तर आहे फराळ सखी. महिला उद्योजकांना ना, यस, फराळ सखी. चला नेक्स्ट लास्ट प्रश्न असेल मला वाटतंय. करंट चेअरमॅन आहे नॅशनल वुमेन्स कमिशनचे ते कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत? ममता शर्मा, रेखा शर्मा, विजया किशोर रहाटकर या नन ऑफ दिस. तर ह्याचं योग्य उत्तर बघू शकता. महाराष्ट्राचं नाही विचारलं आहे, सेंट्रल लेवलचं विचारलं, नॅशनल वुमेन्स कमिशन विचारलं आहे. तर विजया किशोर रहाटकर या महिला आयोगाचे चेअरपर्सन आहे. महाराष्ट्राचं पण लक्षात ठेवायचं की सध्या वैष्णवी अगवणे बघू शकता जे सुसाईड केस आहे ती भरपूर चर्चेत आहे. म्हणून महाराष्ट्राचं पण आपल्याला लक्षात ठेवायची काय आहे, चेंज होते का नाही आपण बघूया. चला ह्या प्रकारे बघू शकता की 1 ते 15 जानेवारी असा काल थिअरीचा लेक्चर झालेला आहे आणि आज त्या रिलेटेड MCQ झालेले आहे.
आणि पुढच्या आठवड्यात असंच चालेल की प्रत्येक शनिवारी थिअरी चालेल, तिथून 15 दिवसाची. आता 1 ते 15 जानेवारी झालं, आता नेक्स्ट वीकमध्ये 16 ते 31 जानेवारीचा होईल. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच पुढच्या संडेला म्हणजे त्याच शनिवारी थिअरी होईल आणि संडे त्याच रिलेटेड MCQचं लेक्चर होईल. चला मग सध्या आपण बघू शकता लेक्चर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.